साथियों नमस्कार, आप देख रहे हैं पब्लिक दस्तक। साथियों इस वक्त मैं मुंबई में है और बेलापुर जो बेलापुर क्षेत्र है मुंबई का, यहाँ से पैदल धाम ध्वज यात्रा निकल चुका है और भंते ज्ञान ज्योति के साथ में जितने समर्थक हैं, श्रद्धालु हैं, वो सब उनके साथ में है और पैदल यात्रा है। अब चैत्यभूमि से निकली हुई थी और आज बेलापुर में आए हुए हैं और बेलापुर से अब ये सीधा यात्रा 10-11 किलोमीटर आज का यात्रा है। शाम को कहीं ठहरना होगा, उसके बाद फिर अगले दिन भीमा कोरेगांव के लिए लक्ष्य होगा। भीमा कोरेगांव पे जाएंगे 1 जनवरी को और वहाँ पे शौर्य दिवस 5 शूरवीरों को नमन करेंगे और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को, साहू जी फुले को याद करेंगे। तो हम दिखाना चाहते हैं भंते ज्ञान ज्योति के जो क्या कहना चाहते हैं। तो आइए भंते ज्ञान ज्योति के अच्छे विचारों को आप ग्रहण कीजिए। धन्यवाद। उत्पन्न होतात तेव्हा ही ज्ञान गंगा बुद्धापासून सुरू होते। ज्ञान गंगेचं मूळ आहे ना सम्यक संबुद्ध आहे। ही प्रकृती कशी उत्पन्न झाली, कोणत्या नियमानुसार झाली, तिचा नियम काय, तिचं तत्व काय, ती कशी असते, तिचा स्वभाव काय आहे, तुमचा स्वभाव कोणता आहे तुम्हाला ओळखता आलं का? नाही। ही ना किती झगडवला आहे असं म्हणतात बघा। मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचा नियम, मनुष्य व मनुष्य तर प्राणी असो, या लाखो लाखो आकाशगंगा तुम्ही पाहिल्या का? तुम्ही एका हा उत्तर दक्षिण पट्टा दिसतो ना, गर्द गर्द चांदण्याचा, प्रकाशाचा पट्टा दिसतो, एवढा दाटलेल्या चांदण्या असतात। हजारो हजारो आकाशगंगा आहेत आणि हजारो हजारो आकाशगंगांमध्ये करोडो करोडो सूर्यमाला आहेत आणि एकेका सूर्यमालेमध्ये मनुष्य वा मनुष्येतर प्राणी असो 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात। 10,000 चक्रवालामध्ये 10,000 धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये भगवंत उपदेश करतात। ज्या वेळेला भगवंत धम्मचक्र प्रवर्तित करतात त्यावेळेला 10,000 चक्रवालातले 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी हे जागरूक असतात। काहीतरी या प्रकृतीमध्ये घडत आहे, बुद्ध उत्पन्न झाले बघा। चक्रवाल म्हणजे तुम्हाला समजलं का? आम्ही तुमच्याकडे घरी आलो, विहारात आलो, मग परित्राण करतो आम्ही। समंता चक्रवालेषु अत आगच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्मश्रवणकालोऽयं वदन्ता परितधम्मश्रवणकालोऽयं वदन्ता। चक्रवाल, चक्र
कवाल. चक्रवाल म्हणजे सोलर पॅनल, तुम्हाला नाव माहिती आहे? सूर्यमाला. करोडो करोडो सूर्यमाला. तुला किती सूर्य दिसले? या सगळ्यांना एकच दिसला. आपण एकच पाहिलाय की नाही? वैज्ञानिकांना माहिती आहे एकापेक्षा या अनेक सूर्यमाला असतील. किती आहेत हे नाही माहिती. अजून कुठलाही वैज्ञानिक या संपूर्ण चक्रवाल या निसर्गाचं परिपूर्ण वर्णन करू शकले नाही. मागासलेले आहे, मागासलेले. सिद्धार्थ गौतमांनी बोधी प्राप्त केली. कुठे कुठे बोधी प्राप्त केली? बोध गया. बाया लहानसं वाहतही उत्तर देत. बोध गयेला सिद्धार्थ गौतमांनी संबोधी प्राप्त केली. बोध गयेला ठिकाण माहिती पडलं तुम्हाला? ठिकाण माहिती पडलं का? कोणतं? नाही, हे नाव झालं ज्या ठिकाणी बसले, जिथे बसून सम्यक संबुद्धत्व त्यांनी प्राप्त केलं. ते बोधगयचा एवढा मोठा परिसर आहे, तर हे नेमकं ठिकाण कोणतं आहे ते कळलं का? निरंजना नदी तुम्ही पाहिली, बोधिवृक्ष पाहिलं. हे चौथी पिढी आहे. बोधिवृक्ष हे अलेक्झांडर कनिंगम, तो इंग्रज मेजर आर्किटेक्टचा निर्माता आहे भारतातला. त्यांनी ते श्रीलंकेहून मागवून तिथे लावलंय. हे मूळ बोधिवृक्ष नाही आहे मूळ ते लंकेवरून आणलंय. आणि अलेक्झांडर कनिंगमनी लावलेलं बोधिवृक्ष आहे. ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त केली ते असली ठिकाण हायियान, ईस्ट चीन, वनसांग हे तिन्ही वेगवेगळे भिक्षू प्रवासी आले. त्यांच्या वर्णनावरून अलेक्झांडर कनिंगम या बोधिवृक्षामध्ये, जे बोधिवृक्ष आता जे महाविहार आहे, महाविहार आहे ते बोधिवृक्ष तिथे होता. कुठे? ज्या ठिकाणी मूर्ती आहे की नाही भगवान बुद्धांची, ज्या ठिकाणी मूर्ती आहे की नाही तिथे, त्याच्या जवळ तिथे बोधिवृक्ष. आणि जिथे बामणं पूजा करतायत ना, लिंगपीठ समजून दानपेटीच्या पुढे बघा, ते असली ठिकाण आहे. सिद्धार्थ गौतम ज्यांनी संबोधी प्राप्त केली ते असली ठिकाण म्हणजे जो स्तूप आहे ते लिंगपीठ नाही. बरं, आपल्याला वाटतं ते काही काळी आहे ते लिंगपीठ. एक दिवस मी गेलो आणि फुलं गिलं टाकली, मी पूजा करायला गेलो. घंटी रोज वाजवतो, येतो पूजा करायला. मी वंदन केलं, माझ्याकडे टक 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 बघत होता. याला काय समजलं? हे लिखाण धम्मलिपीच्या अक्षरामध्ये तिसरं संगायन झालं. तिसरं संगायन पाटलीपुत्र, हे बिहारची राजधानी पाटणा, अशोकारामामध्ये तिथे धम्मलिपीच्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. 10व्या अभिलेखामध्ये धम्मलिपी, जिथे ज्या बिहार आहे ना, जे सम्राट अशोकाने बांधलं, ज्या बोधी मंडावर जो सेंटर पॉइंट आहे ना बिहारामध्ये, ते स्तूप आहे. त्या ठिकाणी ते खरं संबोधीचं स्थळ आहे, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबोधी प्राप्त करून सम्यक संबुद्ध झाले. सम्यक संबुद्ध म्हणजे तुम्हाला अर्थ कळला नाही? कळला?
तुम्हाला अर्थ कळला काय सम्यक संबंध म्हणजे? त्यांनी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून बोधी प्राप्त केली. ही बोधी मिथ्या नाही, ही सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान. सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं, त्यांनी संबोधी प्राप्त केली असं म्हणतो. हे संबोधी ज्ञान त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठीचा आधार ठरला. हे संबोधी ज्ञान 37 अंगामध्ये भरलेलं आहे. 37 अंग. म्हणून तथागतांच्या सैद्धांतिक विवेचनाला, पक्षाला, थिओरी, त्याला 37 बोधी पक्षीय धम्म असं म्हटलं जातं. 37 अंग आहेत बोधीचे. 4 सतिपट्ठान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपात, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भुजंग आणि अरियो अट्टंगिको मको, अशी ही एकूण 37 अंग आहेत. आणि हे बोधी ज्ञान, ही थिओरी, हा सैद्धांतिक पक्ष, हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून श्रोतापन्न, सकलागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करता येईल. त्यांनी स्वप्रयत्नाने संबोधी ज्ञानाचं अनुसंधान केलं. त्यांचे कोणी गुरु नाहीत, ते स्वयं गुरु असतात. त्यांचे कोणी गुरु नाही, ते स्वप्रयत्नानं या संबोधी ज्ञानाचा आविष्कार करतात. आजी कल्याणं, मध्य कल्याणं, अंत कल्याणं, हा सद्धम्म सुरुवातीला आहे, मध्यालाही आणि अंताला कल्याणकारी आहे. हे बोधी ज्ञान क्रमशः धारण केलं जातं, क्रमशः धारण केलं जातं. आणि स्वतःपन्न, सकलागामी, अनागामी आणि अर्हत्व यांना आर्य पुद्गल म्हणतात. अष्टपुरुष पुद्गला, 8 पुरुष पुद्गल. स्वतःपन्न मार्गस्थ फलस्थ, सकलागामी मार्गस्थ फलस्थ, अनागामी मार्गस्थ फलस्थ, अर्हत मार्गस्थ फलस्थ. ज्याला अष्टपुरुष पुद्गल आहे यांना आर्य पुद्गल म्हणतात, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे. तुमच्यापैकी कोणी केला आहे का? तुमच्यापैकी कोणी केलेला आहे का? केलाय का? आर्य सत्याचा साक्षात्कार तुमच्या नगरीत कोणी केलेला आहे का? आमच्या भिक्षुक पैकी का ऐकायला मिळतं का तुम्हाला? म्हणजे आपली नवी मुंबई कोलकंबाला समजायची. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख लोकांना आणि 15 तारखेला 2,07,00,000 लोकांना दीक्षा दिली. भगवान बुद्धांच्या संभ्रमाची 22 प्रतिज्ञा दिल्या. तेव्हापासून आम्ही तसेच आणि तुम्ही तसेच. म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार करायचा कसा हे तुम्हाला समजलं ना? म्हणजे आपण ढ आहोत की नाही? आम्हाला करता झाला नाही. 69 वर्ष उलटली, आम्ही तसे आणि तुम्ही तसे. पण आमच्यापैकी तुम्हाला काही ऐकायला मिळतं का? हे मुंबईत एवढे मोठे बनते राहतात, एकाने तरी स्वतःपन्न, सकलागामी, अनागामी, अर्हत्व प्राप्त असं ऐकताय का? आम्ही इतिहासात दारुचिर्य नावाचा हा साधू मुंबईत राहणारा ना, दारुचिर्य हा 8ही लोकीय ध्यानामध्ये प्राप्त झाला. तो ना झाडाची साली, झाडाची पानं गुंडाळून राहायचा साधू. त्याची बहीण आली आणि ती म्हणते, भल्या हे दादा, मी अर्हत आहे पा या तोऱ्यात राहायचा. हे तू अर्हत बिरत काही नाही आहेस. भगवान बुद्ध शाबस दिला आहे वर्षावासाला.
तू तिथे जा आणि त्यांच्याकडून बघ, शिक जरा अर्हत्व कसं प्राप्त केलं जातं. विनाई आहे का? आणि हा दारुचिर्य गेला श्रावस्तीला. भगवान बुद्ध सकाळी सकाळी करुणा समापत्तीच्या ध्यानातून उठले 6 वाजता आणि भिक्षा पात्र घेऊन भिक्षाटनाला चालायला लागले. याच्यासाठी बरं, दारुचिर्यासाठी. भगवान बुद्ध भिक्षाटन करताना श्रावस्ती नगरीत गेले आणि हा दारुचिर्य त्या मनुष्य इथे चेतवन 10,000 लोक ध्यान करतील एवढं मोठं ज्या चेतवनात गेलाय. पहिल्यांदा गेला तर लोकांनी एवढं स्वागत केलं. हारथुऱ्यांनी झाडाच्या साली गुंडाळून आहे, पानं गुंडाळून आहे नागा, पण किती स्वागत केलं. पण गेला आणि भिक्षूंना वंदन करतो, पाहतोय भक्ती भगवान गेले कुठे ना. आता भिक्षाटनाला गेले. हा लगबगीने गेला आणि त्यांच्या समोर लोटांगण घातलंय, दंडवत घातलंय. दंडवत घातलंय. भगवंता एवढा मोठा उच्च दिग्पाट माणूस, 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर म्हटलेली. प्रकाशमान त्यांचं शरीर. निपीला सगळे पाहना, भगवंत पाहतो ना, निळा पिवळा लाल सफेद केसरी, आणि मध्ये जो तुकडे राहतात त्याला बभस्सरा म्हणतात. षडवर्णीय हा धम्मध्वज असतो. षडवर्णीय असा प्रकाश त्यांच्या अंगातनं पडायचा. तुम्हाला माहिती आहे का? बुद्धांना पाहणंच तर किती दुर्मिळ आहे. सर्वसाधारण व्यक्ती नाही बुद्ध म्हणजे. भगवंताच्या केसांचा रंग कोणता होता? तेव्हा याला कुठून वाटतं बा निळा म्हणतो. निळे कुठं कर राहतात त्या माणसाचे केस? ह्याच्या अंगात भूत येतो. निळे केस आहेत म्हणतात भगवान बुद्धांचे. निळे असतात त्या केस. बाबा तसाच बनवतो तो. हे खरं आहे. आकाशाचा रंग कसा आहे बाबासाहेबांना समजला. खरोखरच निळे केस, घुंगरू बाल होते. म्हातारा माणूस झाले तर काळ्याचे पांढरे होतात आपले. भगवान बुद्धाचे नाव पांढरे, ते निळेच राहतात आकाशासारखे. निळा झेंडा दिला ना तुम्हाला, कोणी दुसऱ्याने दिला? ते बाबासाहेबांनी दिला. सगळ्यात वरचं लक्षण आहे ना, आकाश के तले, नीले आकाश के तले. निळा झेंडा जेव्हा बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट होतील की नाही, चक्रवर्ती साऱ्या जगाचे राजे होणार आहेत बरं का, तेव्हा बाबासाहेबांचा जेव्हा जगाचे राजे होतील तर साऱ्या जगावर राज्य करतील ना, निळा झेंडा असेल. निळ्या झेंड्यावर धम्मचक्र असेल. बाबासाहेब बुद्ध म्हणणार आहेत का? ते भक्ती म्हणते नाही. तिची बुद्धी कोण चालते? बाबासाहेब बुद्ध बनणार आहेत का? हे हो म्हणतात. आता बाबासाहेब मेल्यावर आता बुद्ध बनतील का? बोधिसत्व म्हणतोय आपण. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध. बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प करणार सत्व प्राणी म्हणजे बोधिसत्व. दुसऱ्या कोणाला म्हणतात का तुम्ही बोधिसत्व? बोधिसत्व त्यांच्या 30ही पारमितांचा डोंगर रचून ते बुद्ध होत असतात. बुद्धत्व प्राप्त करतात. ते कुठल्या विद्यापीठातनं काही डिग्री नाही मिळाली बाबासाहेबांना. 4थ्या परिषदेत काठमांडूच्या 6व्या संगायनात बाबासाहेबांचं भाषण झालं. हेच ते बोधिसत्व झाले. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतात. भावी बुद्ध